नमस्कार सगळ्यांचं परत एकदा लोकराज्य टी व्हीमध्ये स्वागत। आज आपण आहोत चंद्रपूरच्या MEL प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि आपल्यासोबत आहेत सुनीता सतीश बाबू अग्रवाल। खरं तर यांची ओळख मी सांगण्यापेक्षा त्या स्वतः परिचय देणार आहेत। ते सगळ्यांच्या परिचयात आहेत। गेल्या 10 वर्षात त्या नगरसेविका होत्या आणि नगरसेविका नक्कीच नागरिकांच्या सोबत त्यांचे अनेक प्रश्न समस्या सोडवित त्या परत एकदा निवडून आल्या आणि आता देखील त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्या विकासाचा जो रथ आहे तो पुढे नेण्यासाठी आता मैदानामध्ये आहेत। आपण खरं या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कारण पूर्वीचं राजकारण आताच्या राजकारणात फार बदल झालेला असेलच। मग अशामध्ये जे 10 वर्ष तुम्ही या प्रभागामध्ये दिलेत, 10 वर्षामध्ये तुम्ही जे काम केलं, आता इथल्या नागरिकांच्या मतदारांच्या समस्या जाणून घेत असताना कुठल्या प्रामुख्याने समस्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला आढळून येतात आणि आपली ओळख, आपला इतिहास, आपण पुढे काय करणार, काय सांगाल? मी सुनीता सतीश बाबू अग्रवाल गेल्या 10 वर्ष नगरसेवक असताना या वार्डामध्ये पायदळ लोक चालू शकत नव्हते। फार मोठे पहाडासारखे गोटे होते अगदी माझ्या घराच्या बाजूला लाईनमध्ये, आणि सायकलनं सुद्धा माणूस चालू शकत नव्हता। गाडी तर वेगळाच भाग राहिला, सायकलनं सुद्धा। अशा परिस्थितीमध्ये इंदिरानगरचा मी भरपूर विकास केलेला आहे आणि आज माझ्या घरापासून रेल्वे पटरीपासून तर शमशानभूमीपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या घरून निघाला तो शमशानभूमीपर्यंत जाऊ शकते, त्याच्या पायाला माती लागत नाही, एवढा विकास केलेला आहे मी। तसेच या भागामध्ये 2006 मध्ये जेव्हा मी निवडून आली तेव्हा लोकांच्या घरी पाणीसुद्धा नव्हतं, तर मी नळाचीसुद्धा व्यवस्था केली आहे। नाली, रोड संपूर्ण कामं झालेले आहे। इंदिरानगरचा विकास भरपूर झालेला आहे। आता या इलेक्शनला 2दा नगरसेवक असताना 2017 मध्ये माझा थोड्या मताने पराभव झाला आणि नव्याने आता जेव्हा मला उमेदवारी दिल्यानंतर आज मी सांगते की तुम्हाला इंदिरानगर ते MEL-पर्यंत 17,500 वोटर आहेत। आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की या नवीन भागामध्ये जो माझ्याकडे नवीन भाग जो आला तिथे विकास झाला असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे, पण तिथे आम्ही विकास करू याची मी ग्वाही देते। आणि माझ्यासोबत मी आता असं बघितलं की सगळ्यांच्या निदर्शनाखाली आलं की 5 वर्ष गॅप गेल्यानंतर 4 वर्ष इलेक्शन झालं नाही आणि हे कायद्यानेच हे इलेक्शन रोखलेलं आहे। आणि आता तरीसुद्धा आम्ही 4 वर्ष लोकांची माझी जवळीक आहे, कारण की मी सातत्यानं वार्डामध्ये फिरत होते। आणि आता माझ्यासोबत 4 उमेदवार आहे। क गटामध्ये मी सुनीता सतीश बाबू अग्रवाल 1 नंबरवर माझी बटन आहे, आणि ब गटामध्ये लोमेश नत्तूजी उईके त्यांचीसुद्धा पहिल्याच नंबरवर बटन आहे। ड गटामध्ये शालिनीताई भगत त्यांची 5 नंबरवर बटन आहे, आणि 6 नंबर अतुल वाघमारे। असे माझे 4ही उमेदवार आहे आणि मी जनतेला सांगू इच्छिते की माझे 4ही उमेदवार भरघोष मतांनी आम्ही सोबत निवडून येऊ आणि नक्की येऊ आणि या विकासाला ताडा देऊ। नक्कीच ताई, आपला अनुभव आणि आपला आत्मविश्वास आम्ही नक्कीच ऐकला आहे आणि जनता देखील ऐकत आहे। ताई, काय सांगाल, खरं तर आता महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत, लोकांना सांगतायत मी पट्टे देणार, तुमच्या घरावरती ड्रोन फिरवणार, 4,000 तुमच्या जागेचं जे मोजमाप लागतं त्याचे पैसे देखील तुम्हाला भरावं लागणार नाही, 16,000 पट्टे वाटप करणार आहेत, ते पट्टे देखील दाखवत आहेत। त्यानंतर 200 युनिटच्या संदर्भात देखील बहुतेक या प्रभागामध्ये चर्चा खूप जोरामध्ये सुरू आहेत, कारण विधायक किशोर जोरगेवार इथले आमदार आहेत। आता मुळात जी अमृत योजना चालली त्या अमृत नाव ठेवलं, मात्र अमृतात थेंबभर पाणी नाही, अशी देखील इथल्या नागरिकांची लोकराज्य टीव्हीशी बातचीत करताना अनेक उदाहरणं किंवा अनेक नागरिक पुढे आलेले आहेत। अशामध्ये ते जी अमृत योजना आहे ती त्या नालीतून जिथे दूषित पाणी आहे त्या नालीमधनं गेलेलं आहे, काँक्रीट रोड फोडल्या गेलेल्या आहेत, मधामधनं पाईपलाईन टाकलेली आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात पाणी अमृत योजनेमधनं अजून सुरू झालेलं नाही आहे। अजूनही मूलभूत गरजांपासून आम्ही दूर आहोत असं देखील इथल्या नागरिकांकडून बोलतात। आपण सभागृहामध्ये गेलात, कुठल्या गोष्टीसाठी प्रामुख्याने भांडणारा? सर्वात पहिला प्रश्न आहे माझा की विकास भरपूर झालेला आहे, परंतु आज खरोखरच इंदिरानगरमध्ये पाण्यामुळं लोक वंचित आहे आणि शुद्ध पाण्यामुळे वंचित आहे। कारण की नळाचं कनेक्शन आलेलं आहे सर्वांकडे आम्ही नगरसेवक असताना, परंतु आता अमृत योजनेचं काम ज्यावेळेस मी नगरसेवक होती तेव्हापासूनच चालू आहे अमृत योजनेचं, परंतु आतापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही।
आणि दुसरा विषय असा आहे की आज 200 युनिट जो फ्री देणार होते आमदार साहेब किशोर जोरगेवारजी, त्यांनी ते 200 युनिट दिलेले नाही. आणि आज इलेक्शनमध्ये वार्डावार्डामध्ये येऊन खोटं बोलतात. खोटं बोला पण रेटून बोला, हा त्यांचा आता असं बोलायला पाहिजे नाही, पण बोलते आणि खरा विषय बोलते. राहिला पट्ट्याचा प्रश्न, अरे पट्टे जेव्हा या द्यायचे होते तर फ्रीमध्ये कोणती सरकार पट्टे देते? पट्टे फ्रीमध्ये देऊ शकत नाही. जनतेला दिशाभूल करत आहे आणि समोर येणारा विषय आहे. समोरची जो जनता आहे ते जागृत जनता आहे, त्यांना कळतेच की पट्टे फ्रीमध्ये मिळू शकत नाही. नक्कीच तुम्ही काय करणार आहात? म्हणजे ह्या भूलथापांना बळी पडू नये, हे आपलं ठीक आहे. आपण निवडून गेल्यानंतर सभागृहामधनं इथल्या प्रभागासाठी नेमकं काय करणार आहात? विकास इंदिरानगरचा झालेला आहे, परंतु संजयनगर कृष्णनगरमध्ये वाचनालय आहे. मुलांसाठी वाचनालय असणं फार गरजेचं आहे. पाण्याची समस्या संजयनगरमध्ये भरपूर आहे. तिथे विहिरी आहे आणि तिथपर्यंत अमृत योजना तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, याची मी दखल घेईन. आणि तसंच मनपाची शाळा जमीनदोस्त होऊ नये, ते सुद्धा आम्ही येत्या या 5 वर्षात 10 वर्षात VJPचं सरकार होतं, परंतु आज मनपाच्या शाळेतले मुलं दुसऱ्या वार्डामध्ये जात आहे आणि मुलं छोटे आहे. ते पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत ती शाळा अगोदर बनली पाहिजे, हा विषय आहे. नक्कीच आता या विशेष मुलाखतीमध्ये आपण बराचसा इतिहासाचं उजाळणी करत आपला आरोप प्रत्यारोपाचं खंडन देखील आपण केलेलं आहे आणि विकासात्मक पायंडा देखील आपण सांगितलेला आहे. आता शेवट काय सांगाल, कारण 4 मशीन असणार आहे, कुठल्या मशीनवर आपलं चिन्ह आहे, कुठला कलर आहे, आणि शेवट इथल्या नागरिकांना कोणतं आवाहन करणार आहे? सगळ्यात पहिला प्रश्न, क गट नंबर 1 वर ही माझी पंजाची बटन आहे. यानंतर माझ्यासोबत असलेले उमेदवार आहेत 4 आणि मी इंदिरानगरच्या ML वार्ड प्रभाग 3च्या सर्व जनतेला सांगू इच्छिते की माझ्यासोबत अधिकृत काँग्रेस पक्षाचे 4 आम्ही 4 उमेदवार आहोत आणि चौघांनाही भरघोष मताने निवडून द्यावं असे मी ML प्रभाग 3च्या जनतेला विनंती करते. नक्कीच आपण बघितलं, ह्या होत्या सुनीता अग्रवाल. खरं तर यांचा दांडगा अनुभव बोलण्यामधनं आपण नक्कीच ऐकला असाल. इथे काय नव्हतं आणि आता काय आहे, घरापासनं तर स्मशानभूमीपर्यंतच्या जे उदाहरणं देखील त्यांनी काम सांगितलेलं आहे. नक्कीच आम्ही देखील इथल्या प्रभागात फिरतो आहोत. प्रभागाच्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे आम्ही त्या समस्या सुटाव्यात आणि प्रशासनापुढे या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटाव्यात, हा खरं तर आमचा मानस आहे. आणि म्हणूनच आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत सुनीता अग्रवाल त्यांनी सांगितलं की मी समजा सभागृहामध्ये गेली तर नक्कीच इथली पिण्याचं पाणी असेल, मग आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, तो प्रश्न नक्कीच मी सोडवणार आणि कृष्णानगर संजयनगरचा विकास अधिक जोरात आणि भक्कमपणे पुढे करणार असं आश्वासन लोकराज्य TV च्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.